पहा सुखी जीवनाचा मंत्र। सर नमस्ते जी, बोला। सर माझा प्रश्न आहे की मायक्रो पेनिस म्हणजे काय आणि त्या पेनिसच्या म्हणजे लैंगिक व्याधी काय असतात? अच्छा अच्छा, म्हणजे अतिशय खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आहे की नुसत्या लहान लिंगासोबत आणखी काही व्याधी असतात का, बरोबर? हाच प्रश्न आहे ना? ठीक आहे, खूप छान, देऊया उत्तर तुम्हाला। म्हणजे मला वाटतं आपले सर्व दर्शक चांगला अभ्यास करून त्या ठिकाणी बसतात। म्हणजे या व्याधी सायंटिफिक बऱ्याचदा काय सांगू, हा प्रोग्राम जर पाहिला तर एखाद्या विद्यार्थ्याला देखील त्याचे आन्सर खूप चांगले मिळतील। हे कॉम्बिनेशन सांगूया, वेगवेगळे सिंड्रोम असतात, काय असतात सांगूया आपण। मायक्रोपेनिस असं एकटं कधी येत नसतं। मी काय सांगितलं, जेनायटो युरिनरी सिस्टीम नुसतंच लिंगाचा भाग असतो का? नाही, खाली टेस्टिस आहेत, त्या ठिकाणी स्क्रोटम आहे। काही केसेसमध्ये काही कंजेनायटल अनॉमलीज तयार होतात। काय असतात ह्या कंजेनायटल अनॉमलीज? या ठिकाणी समोर लिंगाचा आकार हा वाकडा असतो, वाकडा होऊन बरेचदा त्या ठिकाणी खालच्या बाजूला चिपकलेला असतो। काही केसेसमध्ये हायपोस्पिडियस नावाची व्याधी देखील असते। म्हणजे काय की त्या ठिकाणी लघवीचं जे ओपनिंग आहे समोर न येता खालच्या बाजूला आलेलं असतं। बरेचदा पेनिस विथ कॉर्डी असतं, म्हणजे त्याला खालनं स्किन चिपकलेली असते। काही केसेसमध्ये कंजेनायटलीच त्या ठिकाणी कर्वेचर किंवा बेंड आलेला असतो, बरेचदा वरच्या साईडला देखील बेंड आलेला असतो। काही पेनिसेस हे बरीड पेनिसेस असतात, म्हणजे एक बाळ जर चब्बी असेल ना, तुम्हाला ते लिंग दिसतच नाही बाहेर, त्या ठिकाणी मग वरीड असतात आईवडील। दुसरा भाग काय असतो त्या ठिकाणी, बऱ्याच केसेसमध्ये या पेनिसमध्ये फायमॉसिस नावाची कंडिशन असते। म्हणजे काय की त्या बाळाला समोरची चमडी ही पूर्ण चिपकलेली असते आणि युरिन करताना त्या ठिकाणी फुगा येतो आणि त्या ठिकाणी बाळ रडायला लागतं। मग अशा केसमध्ये तज्ज्ञांना सेक्सॉलॉजिस्टला भेटून त्या ठिकाणी लहान बाळांमध्ये 1 वर्षापर्यंत सहसा स्किन कट करायची नसते। का? कारण त्या ठिकाणी त्या लिंगाची ग्रोथ होत असते। फक्त त्या ठिकाणी डायलेशन करून तुम्ही रस्ता जर त्याला ओपन केला तर ती व्याधी त्यातनं नक्कीच सॉल्व्ह होते। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या व्याधी, बरेचदा अनडिसेंडेड टेस्टिस, म्हणजे काही जणांमध्ये फक्त लिंगाचा भाग तुम्हाला दिसतोय पण खाली स्क्रोटम दिसत नाही, हेमिस्क्रोटम असतं, किंवा बऱ्याचदा अंडाशयामध्ये अंडाशय किंवा ते टेस्टिस त्या ठिकाणी आलेले नसतात। अशा केसमध्ये आपण अनडिसेंडेड टेस्टिस असं म्हणतो।